3 की 4 RWITCचे जे कमिटी मेंबर्स आहेत त्यांनी एका बिल्डर मित्राबरोबर मुख्यमंत्र्यांच्या एक डील केलेलं आहे, ज्याच्यात रेसकोर्सला 3 भागात विभागलं जाणार आहे. पहिला भाग आहे साधारण 90 ते 51 एकर्सचा, जिथे रेसिंग होईल, घोड्यांची जी काही सगळं पोलो बिलो होईल ते आहे. दुसरं म्हणजे 120 एकरचं, जिथे थीम पार्क हे न बनवायचं आहे. आणि तिसरा भाग आहे जो असून कोणी बोलत नाही आहे, पण ह्याच्यात 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक तर आम्ही पूर्णपणे रेसकोर्सच्या ह्या विभागणीला विरोध करू, मग गरज पडली तर RWITCला पण विरोध करू. त्यांना घोडे इथे नसते राहण्याचे नका आणू. आम्हाला तिथे ARC वगैरे सारखे जे उत्साही क्लब्स आहेत त्यांच्यासोबत तिथे घोड्यांच्या ॲक्टिव्हिटीज करू. पण दररोज तिथे हजारो लोक मुंबईकर चालायला जातात, योगा करायला जातात, खेळायला जातात, लाफ्टर क्लब्स आहेत, ब्लाइंड क्लब्स आहेत, सगळे तिथे आहेत. ह्या सगळ्यांना तुम्ही एक चांगली 226 एकरची जागा विभागून तुम्ही विभागणी करून त्याची काय करणार नक्की? तिथे त्यांना 100 कोटी मुंबई महानगरपालिकेचे त्यांना स्टेबल्सवर, घोड्याच्या तबेल्यावर खर्च करायचे. कोणी म्युन्सिपल कमिशनरना अधिकार दिला आहे 100 कोटी तिथे घोड्याच्या तबेल्यावर खर्च करण्यासाठी?